या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता मी एकच कोणतरी बोला ना, एक मिनिटात थोडक्यात आपण भूमिका मांडा. सभापती महोदय, कालच नागपूरमध्ये रावळगाव येथील SBL एनर्जी या स्फोटक तयार करणाऱ्या कंपनीमध्ये भीषण स्फोट झालेला आहे. 18 जणांचा मृत्यू झालाय, 23 गंभीर आहेत, पण 75% वरती ही गंभीर झालेले दुखापत झालेले हे रुग्ण आहेत, कामगार आहेत. त्यातले बरेच जण दगावतील अशी शक्यता आहे. काल मुख्यमंत्र्यांनी जाऊन तिथं भेट पण दिलेली आहे. सभापती महोदय, मी फक्त स्पेसिफिक 2-3 गोष्टीवर मुद्द्यावर या ठिकाणी ही चर्चा का स्वीकारावं म्हणून सांगतो. कारण गेल्या काही वर्षामध्ये 2023ला सोलार कंपनीमध्ये 2 कामगार गेले. 13/2/2024ला धामणा नागपूर येथे चामुंडामध्ये 9 कामगार मृत्युमुखी पडले. 6 फेब्रुवारीला कोतवाल बर्डीमध्ये काटोलला एशियन फायर वर्कमध्ये 2 कामगारांचा मृत्यू झाला. अशा प्रकारच्या 17 डिसेंबर 2024ला सोलार एक्सप्लोरेटिव्हमध्ये 9 कामगारांचा मृत्यू झाला. आणि त्याच पद्धतीने सभापती महोदय 19 जून 2018ला सुद्धा याच कंपनीमध्ये स्फोट झाला. 3 सप्टेंबरला याच कंपनीमध्ये 2 कामगारांचा मृत्यू झाला. माझं विनंती एवढीच आहे सभापती महोदय, नागपूरमध्ये अद्या या सर्व कंपन्या ज्या आहेत त्या साधारणतः 10 कंपन्या आहेत. सोलार आहे, इकॉनॉमिक्स आहे, केलटेक आहे, चामुंडी आहे, डिफेन्स आहे, ओरिएंटेड आहे, एशियन फायरवर्क आहे, सोलर एक्सप्लोजिव्ह आहे, SBL आहे, अमोनिया आहे. सभापती महोदय, नागपूरमध्ये या असलेल्या दारू गोळ्याच्या या कंपन्या इथं असताना माझा 2-3 मुद्दे इथं आहेत ज्याच्यावर हलगर्जीपणा होतोय म्हणून 289 स्वीकारावा अशा प्रकारची आमची विनंती आहे. कारण मी सांगितलेला हा घटनाक्रम 2018 पासून जर बघितला तर ज्यावेळेला एखादा अपघात झाला की लगेच त्याच्यावर आपण कारवाई करण्याच्या बाबतीमध्ये सुतोवाच करतो, दुरुस्त्या करतो. दुर्दैवाने सातत्याने अशा प्रकारच्या घटना घडत असताना सुद्धा सरकारचं दुर्लक्षपणा असेल किंबहुना यामध्ये आपण जर बघितलं तर 1984च्या पेट्रोलियम कायद्यानुसार 1934 नुसार पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटना पेसो ही तिथं त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर विकास संरक्षण संशोधन विकास संघटना डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या ठिकाणी हे अंतर्गत येत असल्यामुळे सेंटर फॉर फायर एक्सप्लोजिव्ह आणि एन्व्हायरमेंट सेफ्टी यांच्याकडे या कंपन्या सुरक्षेची जबाबदारी आहे. आणि मुख्यमंत्री महोदय, या कंपन्याचं जिथं या ऑफिस आहे ते मुख्य कार्यालय सुद्धा नागपूरला आहे. असं असताना सुद्धा यांच्याकडून ऑडिट का झालं नाही? ऑडिट होत असेल तर या असलेल्या सर्व दुर्दक्षाच्या संदर्भामध्ये यावर या कंपन्यावर कारवाई काय केली गेली, त्यात काय सूचना केल्या होत्या, याचा कुठेही खुलासा झालेला नाही. म्हणून सभापती महोदय, सातत्याने या महाराष्ट्रामधल्या नागपूरमध्ये असलेल्या 12-13 कंपन्यामध्ये ह्या घटना घडतायत. मृत्युमुखी लोक पडतायत, कामगारांना सुरक्षित नाही, त्यांना कुठले सेफ्टी नाही, त्यांचे कुटुंब भयभीत झालेलं आहे, आजूबाजूचा परिसर भयभीत होतोय. या संदर्भातून आमची मागणी आहे की याला जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भातून चर्चा आवश्यक असल्यामुळे 289 सदन स्वीकारावा आणि सविस्तरपणे त्याच्यावर चर्चा घेऊन सरकारने त्याचा खुलासा करावा. अभिजित वंजारी. सभापती महोदय, 1 तारखेला नागपूरमध्ये जी घटना घडली अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे आणि त्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री साहेब सुद्धा नागपूरमध्ये होते. ते त्या ठिकाणी जाऊन आले, दवाखान्यामध्ये सुद्धा जाऊन त्या सर्व जे काही गंभीर जखमी झालेले आहेत त्यांची सुद्धा विचारपूस केली. या संदर्भामध्ये सरकारनं सुद्धा एक धोरण घेतलं की त्या कंपनीच्या माध्यमातून त्या सर्व मृतकांच्या वारसांना त्यांना 75 लाख रुपये, राज्य शासनाचे 5 लाख रुपये आणि केंद्र शासनाकडनं 2 लाख रुपयाची मदत आहे. पण मुळात 82 लाख रुपयात सातत्याने अशा पद्धतीच्या घटना नागपूर जिल्ह्यामध्ये अनेक वेळा झाल्या. त्याचं परत रिपिटेशन मी या ठिकाणी करत नाही. पण बेसिकली प्रश्न हा उद्भवतो की त्या पेसोची जी काही गाईडलाईन आहे त्या संदर्भामध्ये तशा पद्धतीच्या सुरक्षा किट असतील, त्यांनी वापरण्याचे जे काही बाकीचे ते सगळे मशिनरीज असतील, या संदर्भामध्ये हलगर्जीपणा मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे. आणि म्हणून खरं म्हणजे त्या ठिकाणी या अशा पद्धतीच्या डिटोनेटर्स किंवा स्फोटक कारखाने जे काही आहेत या सर्व कारखान्यांमध्ये वारंवार अशा पद्धतीच्या घटना घडतात आहे. म्हणून कायमस्वरूपी प्रत्येक कंपनीमध्ये ॲम्ब्युलन्स असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. कारण त्या ठिकाणी सकाळी जेव्हा ती घटना घडली
ते अँब्युलन्स यायला सुद्धा उशीर झाला आणि त्याच्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहानी त्या ठिकाणी झालेली आहे. आणि जे गंभीर जखमी झालेले आहेत 23 लोक गंभीर जखमी झालेले आहेत, त्यांना जी काही शासनानं मदत जाहीर केलेली आहे ती कमी आहे आणि म्हणून ती सुद्धा मदत वाढण्यात यावी. या सर्व गंभीर जे काही आपले रुग्ण आहेत त्यांना त्या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल किंवा वेगवेगळ्या दवाखान्यामध्ये दिल्यानंतर त्या ठिकाणी स्किन बँक जी आपल्याला त्याची उपलब्धता या सर्व हॉस्पिटल्समध्ये पाहिजे ती सुद्धा कमी प्रमाणामध्ये आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तशा पद्धतीच्या सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यासाठी या जी 289च्या नियमाच्या माध्यमातून आपण प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याला आपण चर्चेमध्ये त्याचं रूपांतर करावं ही आमची विनंती आहे. सचिन आहे. या घटनेकडे फक्त आपण एक घटना म्हणून बघून चालणार नाही. ही हाय रिस्क डिझास्टर ह्याला आपल्याला बघावं लागणार आहे. सभापती महोदय, ही एक घटना ही आज घडली अशातलं नाही, मी रिपिटेशन करत नाही, माझे दोन्ही सहकारी त्या विषयावर बोललेले आहेत. परंतु सभापती महोदय की आपण ज्यावेळी 21व्या शतकामध्ये आपण जातोय, माननीय मुख्यमंत्री महोदय पण डावोसवरून जाऊन आलं, हा आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण देखील सभापती महोदय हा एक ऑडिटचा विषय राहणार आहे की ज्या अर्थी आपण एवढे मोठे प्रोग्रेसिव्हली आपण या इकडे इंडस्ट्रीज आणतोय आणि नागपूर किंवा आता चंद्रपूर हा बेल्टमध्ये तुम्ही बघता की या इंडस्ट्रीला वाव आहे. असं व्हायला नको की एक्सप्लोसिव्हली कॅपिटल झालंय की काय, ही वस्तुस्थिती आहे. सभापती महोदय, परवाच्या दिवशी 2 फेब्रुवारीला एक टँकर उलटून झालं, घटना ही आपण पाहिली. त्या अगोदर 22 तारखेला पण तशीच घटना घडली, आपण केमिकल टँकर एक्सप्लोड झालं. ओव्हरऑल ऑडिट तुम्हाला पूर्ण या राज्याचं आपण करणार आहात का? सभापती महोदय, काय झालेलं आहे की लोटे परशुराम सारखी इंडस्ट्री असेल किंवा रोहा असेल किंवा अन्य जे ह्याच्यामध्ये पण आहे, सरसकट व्हायोलेशन होतंय. तिकडचे असलेले इन्स्पेक्शन म्हणजे फक्त जायचं, आपलं पाकिट घ्यायचं आणि यायचं. म्हणजे आम्ही संघटना चालवतो म्हणून या गोष्टी आम्हाला माहिती आहे. म्हणून तुम्ही हाय रिस्क म्हणून घेऊन या घटनेकडे आपण जर बघून राज्यामध्ये आपण याच्यामध्ये कुठेतरी सुतोवाच करणं गरजेचं सभापती महोदय. म्हणून सभापती महोदय, आता ही SBL एनर्जी कंपनी आहे ज्याचा उल्लेख सन्मान्य शशिकांतजींनी केला. अगोदर अनेक कंपन्या आहेत, पण या कंपनीवरती तुम्ही कडक कारवाई करणार आहात की नाही? ते प्रवक्ते म्हणून घेऊन बाहेर येतात, सांगतात नाही असं काय आम्ही डिटोनरचं होतं पण ती काय पॅकेजिंग किंवा आम्ही काय करत नव्हतो, आम्ही काय असेल ते कामगारांना आम्ही जे मोबदला देण्याचं काम करू. माननीय मुख्यमंत्री महोदय होते म्हणून घेऊन तो विषय जरी सावरला असेल, परंतु एवढे लोकांचा मृत्युमुखी होणे सभापती महोदय, आणि म्हणून ही गोष्ट काही उचित नाहीये. ह्याला तुम्हाला एक डिझास्टर म्हणून बघायला पाहिजे, आय ओपनिंग म्हणून बघायला पाहिजे. म्हणून शासनाने याच्याकडे वेगळ्या पद्धतीने पूर्ण राज्यभर जर बघण्याचं काम जर झालं नाही तर आपण 21व्या शतकामध्ये या ज्या नवीन इंडस्ट्रीज येत आहेत सभापती महोदय, कोकणामध्ये इटलीनी नकारलेली कंपनी आता आपण स्वीकार करण्याचं काम केलेलं लोटे परशुराम, तिकडे लोकांचा विरोध होतोय. म्हणजे इटलीने सांगितलं की आमच्याकडे बॅन आहे, ह्याच्यामुळे प्रदूषण होऊ शकतो किंवा एक्सप्लोशन होऊ शकतात, अशा असंख्य गोष्टी आहेत. आपण इकडे हे करतोय. मग अशावेळी ज्यावेळी ह्याचा स्वीकार करत असताना जो लोकांमध्ये जो परसेप्शन जो सभापती महोदय तयार होतोय अत्यंत भयानक आहे. या कर्मचाऱ्यांना आता न्याय मिळालाच पाहिजे, परंतु त्या कंपनीवरती कुठेतरी एक FIR झालं किंवा तुम्ही हे चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे अशी कुठच्याही गोष्टी ऐकली नाही. एक नॉर्मल तुम्ही फक्त NC झालेली आहे. एका दोघांना डायरेक्टरना अरेस्ट करा ना, एकातला CEO बनून नाही, एक स्थानिक झाले असतील, मॅनेजर MD कुठे झाले असतील. म्हणून सभापती महोदय, ही लिस्टेड कंपनी आहे, ह्याचा परिणाम ते जे असलेले गुंतवणूक करणारे लोक ह्याच्यावर पण होणार आहे. म्हणून सभापती महोदय, या प्रश्नाचा गांभीर्य आपण घ्यावी. 289 होत नसेल तर कधीतरी वेगळी चर्चा तरी घडून आणावी आणि ओव्हरऑल या राज्याच्या या बाबतीतला डिझास्टर स्टेट म्हणून किंवा एक्सप्लोसिव्ह स्टेट होऊन आपली ही भूमिका होता कामा नये सभापती, हे माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे. सभापती महोदय, सन्मान्य सदस्यांनी काटोलच्या SBL कंपनीमध्ये जो काही स्फोट झाला त्या संदर्भातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडलेला आहे. खरं म्हणजे अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना त्या ठिकाणी झाली. जवळपास 19 कामगारांचा मृत्यू झालेला आहे, 17 गंभीर जखमी आहेत. बहुतांश कामगार या महिला आहेत आणि आपण जर बघितलं तर अतिशय गंभीर अशा प्रकारची घटना घडली आहे. मुळात जसा उल्लेख बंजारी साहेबांनी केला की कंपनीच्या तर्फे 75 लाख रुपये, राज्याच्या तर्फे 5 लाख रुपये आणि केंद्र सरकारच्या वतीनं 2 लाख रुपये असे मृतकांच्या कुटुंबाला आपण देतो आहोत आणि जे जखमी आहेत त्यांना 25 लाख रुपये प्रत्येकी आणि त्यांचा उपचाराचा खर्च हे देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केला आहे. या संदर्भात
जेवढे गंभीर कलम लावता येतील ते सगळे कलम लावून आपण FIR दाखल केलेला आहे. कारण काही गोष्टींचा निग्लिजन्स हा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. नॉर्मली आपल्याला माहिती आहे की जर प्रायमा फेसी निग्लिजन्स नसेल तर पहिल्यांदा आपण ॲक्सिडेंटचा त्या ठिकाणी हे करतो आणि मग त्याच्यानंतर त्या संदर्भातली कारवाई करतो. पण यात काही प्रायमा फेसी निग्लिजन्स देखील हा पाहायला मिळालेला आहे. त्यामुळे ती कारवाई केली आहे. 21 लोकांवर FIR करण्यात आला आहे. 11 लोकांना अटक झाली आहे, ज्यात MDला पण अटक केली आहे. MDला पण आता या ठिकाणी अटक झालेली आहे. त्यामुळे कोणालाच पाठीशी घालण्याचा प्रश्न हा निर्माण होत नाही. आपण बाकी जो उल्लेख या ठिकाणी केला त्यात पेसोच्या माध्यमातून मागच्या स्फोटानंतर सर्व कंपन्यांचं ऑडिट करण्यात आलेलं आहे. ऑडिटचे कंप्लायन्सेस झाले की नाही हे देखील बघण्यात आलेलं आहे. मुळामध्ये ज्यावेळेस आम्ही याच्या खोलात गेलो तर असं लक्षात आलं की अतितीव्र ज्वलनशील पदार्थ या ठिकाणी तयार होतो, जो आपल्याला माहिती आहे की युद्धाच्या काळामध्ये तो मोठ्या प्रमाणात त्याचा उपयोग करण्यात येतो. आता याच्यामध्ये हा जो अतितीव्र ज्वलनशील अशा प्रकारचा पदार्थ आहे, हँडलिंग करताना ह्युमन एरर झाला तरीही तो लगेच पेट घेतो. उदाहरणादाखल थोडा हातून सुटला आणि खाली पडला तरी तो पेट घेतो. आणि एवढंच नाही तर आपल्या अनेक वेळा हातात इलेक्ट्रिक करंट आपल्या तयार होतो, इलेक्ट्रोलिसिस जे तयार होतं, तर इथल्या प्रत्येक कामगाराला ते डिचार्ज करून त्या ठिकाणी जावं लागतं. आणि एखाद्याने ते जर केलं नाही तरी देखील हा पदार्थ त्या ठिकाणी पेट घेतो. आणि म्हणून याच्यामध्ये मुळातच या 3-4 घटना ज्या शशिकांतजींनी सांगितल्या त्या सगळ्या घटना पाहता खरं तर आपण रेग्युलर इन्स्पेक्शन्स देखील करतो, पण याच्यामध्ये काही मूलभूत बदल करण्याची आवश्यकता आहे. याचे जे रूल्स आहेत हे 2008 साली तयार झालेले रूल्स आहेत. आणि आता जवळपास गेल्या 15-17 वर्षांमध्ये आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजी बदललेली आहे, ज्वलनशीलता जी आहे ती पण वाढलेली आहे. आणि म्हणून साधारणपणे असं लक्षात येतं आहे की यातले जे काही नियम आहेत ते काही नियम देखील बदलण्याची आवश्यकता आहे. विशेषतः याची अतितीव्र ज्वलनशीलता बघता काही गोष्टी या प्रोसेस ऑटोमेशनमध्ये गेल्या पाहिजेत, ते ह्युमन इंटरव्हेन्शनच्या असूच नयेत, असाही एक फाइंडिंग याच्यामध्ये जे प्राथमिक ज्यांच्याशी आम्ही चर्चा केली तर त्या चर्चेतनं बाहेर येत आहे. कारण कितीही नाही म्हटलं तरी इतकं प्रिसिशननी किंवा रोबोटिकली मनुष्य काम करू शकत नाही. आणि मग इतकं जर अति तीव्र ज्वलनशील असेल की छोट्याशा गोष्टींनी आणि ते जेव्हा पेट घेतं त्यावेळी तुम्ही ॲम्ब्युलन्स ठेवा का नका ठेव काहीच करता येत नाही. इतकं भयानक पेट घेतं ते की त्याचा इम्पॅक्ट म्हणजे यातले काही लोक त्या इम्पॅक्टनी बाहेर जखमी झाले, आतलं तर कोणी वाचतच नाही काही सेकंदात. आणि म्हणून या संदर्भातही अभ्यास करून आम्ही केंद्र सरकारला आता एक त्या ठिकाणी निवेदन देतो. ज्या निवेदनात केंद्र सरकारला 2008च्या ज्या गाईडलाईन्स आहेत किंवा जे काही नियम आहेत हे नियम रिव्हिजिट करण्याच्या संदर्भात आम्ही विनंती करतो. आणि त्यासोबत सगळं मॅन्युअली करण्यापेक्षा हा जो एक अतितीव्र ज्वलनशील पदार्थ जिथे हँडल करावे लागतात असा जो त्याचा पोर्शन आहे हा टोटली ऑटोमेटेड झाला पाहिजे, ह्युमन इंटरव्हेन्शन रहित झाला पाहिजे. अशी काही व्यवस्था करता येईल का, अशा संदर्भातही रोबोटिकली करता येईल किंवा वेगळ्या पद्धतीने करता येईल. कारण मनुष्याच्या जीवापेक्षा अधिक मोठं काही असू शकत नाही. तर त्याही संदर्भातली विनंती ही आम्ही करतो. त्या संदर्भात एक सविस्तर निवेदन सगळ्या एक्सपर्ट्सला बसवून त्या ठिकाणी तयार होतं आहे आणि ते निवेदन घेऊन आम्ही केंद्र सरकारला विनंती करणार आहोत आणि त्या नियमांमध्ये बदल करून पुढच्या काळामध्ये अशा प्रकारच्या घटना होऊ नये या दृष्टीनं काळजी घेतली जाईल. पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन संजय केनेकर. सभापती महोदय, एकूणच जगामध्ये काही देशांमध्ये युद्ध चालू झालंय आणि पाहता तिसऱ्या महायुद्धाचं सावट सुद्धा यातून निर्माण होण्याची शक्यता झाल्यामुळं
निश्चितच आपले भारतीय परदेशी भारतीय आणि गेलेले भारतीय वसलेले परदेशी असलेले भारतीय आणि काही कारणास्तव गेलेले परदेशी गेलेले आपले भारतीय यांच्या सुरक्षिततेबद्दल पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मध्ये हा मुद्दा आम्ही घेतोय. निश्चितच आज युद्धामुळे सर्व परदेशी भारतीयांच्या मनामध्ये एक भयभीतपणा आणि घबराट निर्माण झालेली आहे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामधून बरेच जण परदेशी गेलेले, कोणी रोजंदारीसाठी गेलेले, कोणी नोकरीसाठी, कोणी पर्यटनासाठी गेलेले आहे, कोणी कॉन्फरन्ससाठी गेलेलं आहे. तरी निश्चितपणे जिल्हा स्तरावर जे आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष आपण स्थापन केलेला आहे त्या व्यवस्थापन कक्षाची कार्यप्रणाली कार्यपद्धती काही नीटपणे आम्हा लोकप्रतिनिधींना समजलेली नसल्यामुळे निश्चितपणे आपण त्यामध्ये या सर्व जणांच्या सुरक्षिततेसाठी आणि परदेशी गेलेल्या सर्व भारतीयांच्या परत मायदेशी वापस येण्याच्या संदर्भात ज्या काही आपत्कालीन कक्षा माध्यमातून ज्या काही गोष्टी आम्हाला माहिती मिळाली पाहिजे ती माहिती केंद्र सरकार शासनाने राज्य शासनाने ठोस उपाययोजना आखण्याबाबत काय कारवाई करण्यात येणार आहे आणि निश्चितपणे ती माहिती सर्वांना उपलब्ध व्हावी या भूमिकेतून काय आपली कारवाई राहील ते. निरंजन डावकरे. सभापती महोदय, माझा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन सेमच विषयावरती असल्या कारणाने आपण मला बोलण्याची संधी दिलीबद्दल आभार. विचार युद्धामुळे